स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर सकाळी सकाळी लवकर उठून मी रेडी झालो आहे खानापूरला जाण्यासाठी। ब्लेझर घालून बघावं म्हणलं फिटिंगमध्ये येतो का। मेसमध्ये नाश्ता करून मग मी निघालो कॉलेजला जाण्यासाठी। तुम्ही विचार करत असाल खानापूरला याचं काय काम, रुको जरा सबर करो बताता है मैं। हॉस्टेलमधून बाहेर निघाल्यानंतर हा रोड आहे BRT कडे जाण्याचा। हॉस्टेलपासून थोड्याच अंतरावर BRT आहे, तुम्ही पाहू शकता। तर ही आहे BRT। गावाकडचे लोक तर याला घरच बोलले असते, कारण मी पण जेव्हा पुण्यात आलो होतो तेव्हा मला हे घरच वाटलं। चला तर मग कॉलेजमध्ये गेल्यावर भेटू। तर मी फायनली कॉलेजमध्ये पोहोचलो आहे। कॉलेजमध्ये माझे फ्रेंड्स दिसले, मग म्हणलं त्यांचा एक शूट होऊन जाऊ द्या। हे आमचे सिनियर मला व्हिडिओमध्ये घेऊ नको असं बोलत होते, पण मी ऐकतोय। मग आम्ही निघालो वर क्लासरूममध्ये जाण्यासाठी। वर गेल्यानंतर सचिन ब्लेझर ट्राय करून बघत होता। सचिनला थोडं आरवाऱ्यात झाडावर चढवलं आणि त्याला म्हणलं एकच नंबर दिसायला तुला ब्लेझर। मग आम्ही निघालो आमच्या स्टाफ रूमकडे। मग सगळेजण तिथे गेल्यानंतर काय काय करणार याची प्लॅनिंग करत होते, एकमेकांशी बोलत होते काय करायचं काय नाही। मी आपलं बिंदास निघालो होतो, कसली प्लॅनिंग नाही काय नाही। आम्ही सगळेजण पटापट बसलो विमानात आणि निघालो खानापूरला जाण्यासाठी। तन्वी व्हिडिओमध्ये येत नव्हती म्हणून मला बोलली मी पण आहे, मला पण घे की व्हिडिओमध्ये। मग घेतलं तिला पण व्हिडिओमध्ये। 4 चाकाच्या विमानामध्ये बसून आम्ही एकमेकावर जोक मारत होतो, एकमेकाला रोस्ट करत होतो। हे पाहू शकता तुम्ही। आता आम्ही पोहोचलोय खडकवासला डॅमवर। आम्ही सरांना बोललो सर थोडा वेळ थांबू इथं, पण सर बोलले आपल्याला विमानाची लँडिंग इथं करता येणार नाही। तर मग आम्ही म्हणलो जाऊ द्या, येताना रनवे भेटला तर लँडिंग करू। हे बघा सर गाण्याच्या बीटवर विमान पळवत आहेत। फायनली आम्ही पोहोचलो खानापूरच्या ग्रामपंचायतमध्ये। गावच्या सरपंचांनी आम्हाला चहा ऑफर केला, फ्रीचा होता म्हणून आम्ही पण मागं पुढं बघितलं नाही, तसा चहा ढोसला। चहा ढोसल्यानंतर आम्ही निघालो गावामध्ये गावकऱ्यांना कॅम्पबद्दल माहिती द्यायला आणि पॅम्पलेट वाटायला। आम्ही ग्रुपमध्ये डिवाईड झालो आणि पॅम्पलेट वाटायला सुरुवात केली। पॅम्पलेट वाटून झाल्यावर आम्ही परत निघालो। तर सर बोलले कोणाला भूक लागली का, आम्ही बोललो सर काहीतरी खाऊ। मग सर घेऊन आले आम्हाला आईस्क्रीमच्या दुकानावर। सरांनी सर्वांना कोन घेतला खायला। आम्ही सगळेजण कोन खाण्यात बिझी झालो। कोण खाऊन झाल्यावर आम्ही परत कॉलेजमध्ये आलो। विमानामध्ये संजीवनी चिडवल्यामुळे ती आता कॉलेजमध्ये आल्यानंतर माझ्यावर राग काढत आहे। LECची हेड असून मेंबर सोबत अजीबो गरीब का बर्ताव कर रही है ये लड़की। चला तर आपला ब्लॉग इथंच संपला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।